हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल असे 3 रूल पाहिले होते. ह्या लेक्चरला आपण त्या तिन्ही रूलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, म्हणजेच एक्सरसाइज 3.2 चे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर प्रॉब्लेम स्टार्ट करण्याच्या आधी जो साइन रूल आहे तो साइन रूल डिफरंट फॉर्म्स मध्ये लिहिता येतो. तर त्या साइन रूलचे आपण डिफरंट फॉर्म्स बघूया. different forms of साइन रूल. साइन रूल हा वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये लिहिता येतो. जे बेसिक स्टेटमेंट आपण पाहिलं होतं ते स्टेटमेंट असं होतं, a अपॉन साइन a इज इक्वल टू b अपॉन साइन b इज इक्वल टू c अपॉन साइन c इज इक्वल टू 2r असं होतं. यामध्ये स्मॉल एबीसी म्हणजे साइड्स ऑफ द ट्रायंगल होत्या, कॅपिटल एबीसी म्हणजे अँगल्स ऑफ द ट्रायंगल, आणि हे आर म्हणजे काय होतं, सर्कम रेडियस होतं. ओके, यावरून दुसरा फॉर्म लिहिता येतो आपल्याला, a इक्वल टू 2r इंटू साइन a, b इक्वल टू 2r इंटू साइन b आणि c इक्वल टू 2r इंटू साइन c असा एक फॉर्म लिहिता येतो. त्यानंतर थर्ड फॉर्म लिहिता येतो, a अपॉन साइन a इज इक्वल टू b अपॉन साइन b इज इक्वल टू c अपॉन साइन c इज इक्वल टू हा 2 इंटू आर. आर म्हणजे सर्कम रेडियस, ती कॉन्स्टंट असते, 2 कॉन्स्टंट आहे, म्हणजे याला इज इक्वल टू k असं लिहिता येतं. ओके, त्यानंतर फोर्थ फॉर्म आहे a साइन b इक्वल टू b साइन a असं लिहिता येतं. फार वेगळे काही नाही केलेलं आहे. हा जो रेशो आहे a अपॉन साइन a इक्वल टू b अपॉन साइन b, त्याचं क्रॉस मल्टिप्लाय केलं म्हणजे a साइन b इक्वल टू b साइन a असं लिहिता येतं. किंवा b साइन c इक्वल टू c साइन b असं लिहिता येतं. किंवा a साइन c इज इक्वल टू c साइन a असं लिहिता येतं. हा एक फॉर्म आहे. ह्याच रूलला a अपॉन b इक्वल टू साइन a अपॉन साइन b असं लिहिता येतं. किंवा b अपॉन c इक्वल टू साइन b अपॉन साइन c लिहिता येतं. ओके, किंवा ह्याच रूल अजून असं लिहिता येतं, a अपॉन साइन a इक्वल टू b अपॉन साइन b इक्वल टू c अपॉन साइन c इक्वल टू k असंही लिहिता येतं. हे जे फॉर्म्स आहेत ह्याला म्हणतात डिफरंट फॉर्म्स ऑफ द साइन रूल, आणि हे डिफरंट फॉर्म्स आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यूज करायचे असतात. ओके, तर ह्या डिफरंट फॉर्म्स नंतर आपण एक्सरसाइज 3.2 मधील काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. एक्सरसाइज 3.2. ओके, त्यातील काही क्वेश्चन आपण पोलर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्मचे हे जे क्वेश्चन होते ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलचे क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. तर क्वेश्चन असा आहे, इन ट्रायंगल एबीसी in ट्रायंगल ABC, रफ करूया जरा. ट्रायंगल ABC, if a equal to 45, b equal to
60 degree, then find ratio of sides of triangle, ratio of its sides. ओके, हा आहे क्वेश्चन नंबर 3. ट्रायंगल एबीसी मध्ये साइन ए दिला 45, साइन ए अँगल दिला 45, बी अँगल दिला 60 आणि आपल्याला त्या ट्रायंगलच्या साइडचा रेशो काढायचा आहे. ओके, हा ए दिलेला आहे 45, बी दिलेला आहे 60 डिग्री. म्हणजे थर्ड अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करणार आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेशिओ ऑफ साइड, म्हणजेच ए एस टू बी एस टू सी हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ए एस टू बी एस टू सी म्हणजे किती असेल हे फाइंड आउट करायचं. ओके, इन ट्रायंगल एबीसी हा ए प्लस बी प्लस सी इक्वल किती असतं, 180 असतं. म्हणजेच 45 प्लस 60 प्लस सी इक्वल किती असणार, 180 डिग्री असणार. म्हणजेच हा अँगल सी किती येणार, 60 प्लस 45 105, 180 मायनस 105 म्हणजे किती येणार तो 75 डिग्री येणार. ओके, नाउ बाय साइन रूल, by sine rule a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c असतं. ओके, म्हणजेच याचा अर्थ काय, a s to b s to c is equal to काय असणार, sin a s to sin b s to sin c असणार. ओके, मग हा ए बी सी तीन अँगल आपल्याला माहित आहेत. साइन ए अँगल किती आहे 45, बी अँगल आहे साइन 60 आणि सी अँगल आहे साइन 75. म्हणजेच ए एस टू बी एस टू सी किती होणार, साइन 45 एस टू साइन 60 एस टू साइन 70. ओके, नाउ हा साइन 45 किती आहे आपल्याला माहिती आहे, साइन 45 असतो 1/√2, साइन 60 असतो √3/2, साइन 75. ह्या साइन 75 ची व्हॅल्यू टेबलमध्ये नसते, ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये, ती आपल्याला फाइंड आउट करायला लागणार. ओके, मग साइन 75 ला आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज करणार. त्या 75 ला आपल्याला 45 प्लस 30 लिहिता येतं. ओके, हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत. साइन ऑफ ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला यूज करून मग साइन 75 ची व्हॅल्यू किती होणार, साइन 45 कॉस 30 प्लस कॉस 45 साइन 30 अशी व्हॅल्यू होणार. साइन 45 असतो 1/√2 कॉस 30 √3/2 कॉस 45 1/√2 आणि साइन 30 1/2. म्हणजेच साइन 75 ची व्हॅल्यू किती होणार, हे बघा √2 × 2 आणि √2 × 2 म्हणजे 2√2 कॉमन आहे, 2√2 आणि डिनॉमिनेटरला 2√2 आला, न्यूमरेटरला काय येणार √3 प्लस 1 येणार. म्हणजे साइन 75 ची व्हॅल्यू किती आहे, √3 प्लस 1/2√2.
मग आता ही व्हॅल्यू आपण काय करणार, ह्या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. म्हणजेच a as to b as to c किती येणार, sin a as to sin b as to sin c. sin a म्हणजे sin 45 किती आहे, 1/√2 as to √3/2 as to √3 + 1/2√2. ओके, a as to b as to c. हे बघा आता ह्या रेशोमध्ये फर्स्ट रेशोला √2 आहे, सेकंड 2 आहे आणि थर्डला 2√2 आहे. मग याचा डिनॉमिनेटर आपण इक्वल करून घेणार, म्हणजे सारखा करून घेणार. तो डिनॉमिनेटर तीनही ठिकाणी मी 2√2 असा करणार. मग या ठिकाणी मला 2 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करावं लागेल फर्स्ट रेशोला. ह्या फर्स्ट रेशोला मला 2 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करायला लागणार, ह्याला √2 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बघा ह्या फर्स्ट रेशोला मी 2 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं, म्हणजे ते होणार 2/2√2. ह्या सेकंड नंबरला मी √2 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करणार, √2 इंटू √3/2√2 आणि थर्ड रेशो ॲज इट इज ठेवणार. आता ह्या रेशोमध्ये डिनॉमिनेटर सेम झालाय, तो सेम झालेला डिनॉमिनेटर सोडून द्यायचा असतो, म्हणजे एक्सक्लूड करायचा असतो. म्हणजे फायनल आन्सर काय येणार, 2 as to √6 as to √3 + 1. म्हणजे फायनली साईडचा रेशो किती येतोय, 2 as to √6 as to √3 + 1 असा रेशो येतोय. ओके, हे झालं त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया आपण. फोर्थ प्रॉब्लेम सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 4. In triangle ABC, prove that sin B minus C by 2 is equal to B minus C upon A इंटू cos A by 2. हा क्वेश्चन आहे, 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला प्रूफ करायचंय साइन B minus C by 2 इक्वल टू B minus C by A इंटू cos A by 2 असं प्रूफ करायचं. ह्या ठिकाणी आपण साइन रूल यूज करणार आहोत आणि कोसाइन रूलची पण आपल्याला गरज पडणार आहे. बाय साइन रूल A upon sin A इक्वल टू B upon sin B इक्वल टू C upon sin C इक्वल टू K असं लिहूया. म्हणजेच काय, A इक्वल टू काय लिहिता येईल, K sin A, B इक्वल टू K sin B आणि C इक्वल टू K sin C असं लिहिता येणार. ओके, नाउ ह्या प्रॉब्लेम मध्ये जे दिलंय ते आपण RHS घेऊया. RHS वरून LHS प्रूफ करूया. RHS इक्वल टू RHS काय दिलंय, B minus C upon A इंटू cos A by 2 असं दिलेलं आहे. RHS घेतली आपण.
RHS मध्ये बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस ए बाय टू असं दिलंय. ओके, मग आता ह्या ठिकाणी ज्या ए बी सीच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत, ए बी आणि सी, ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार. म्हणजे बी हा बी इकडे किती आहे, के साइन बी, सी ची व्हॅल्यू किती आहे, के साइन सी, आणि ए ची व्हॅल्यू किती आहे, के साइन ए इंटू कॉस ए बाय टू. ओके, या ठिकाणी के कॉमन घेणार आपण. के कॉमन घेतलाय तर ते होणार साइन बी मायनस साइन सी अपॉन के साइन ए इंटू कॉस ए बाय टू. हा के के कॅन्सल होणार, म्हणजे फायनली साइन बी मायनस साइन सी अपॉन साइन ए इंटू कॉस ए बाय टू हे असं राहील. ओके, त्यानंतर आपण 11th स्टँडर्डला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला शिकलो होतो, तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागणार. आता आपण हा फॉर्म्युला शिकलो होतो, या ठिकाणी मार्क करतो. साइन रेड कलरच्या ऐवजी आपण कलर चेंज करूया, ब्लॅक कलरने घेऊया. हा फॉर्म्युला आपण 11th स्टँडर्डला पाहिला होता. साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी बाय टू इंटू साइन सी मायनस डी बाय टू. हा फॉर्म्युला आपण यूज करणार. आता मग हा फॉर्म्युला जर मी या ठिकाणी यूज केला तर RHS इक्वल काय होणार, हे साइन बी मायनस साइन सी, त्याला आपण फॉर्म्युला यूज करायला साइन सी मायनस साइन डीचा, ते काय होणार 2 कॉस बी मायनस सी बाय टू इंटू सॉरी 2 कॉस बी प्लस सी बाय टू इंटू साइन बी मायनस सी बाय टू अपॉन हा जो साइन ए आहे, ह्या साइन ए साठी 11th स्टँडर्डलाच हाफ अँगल आपण जे शिकलो होतो तो फॉर्म्युला यूज करणार. साइन ए इक्वल टू 2 साइन ए बाय टू इंटू कॉस ए बाय टू. हा फॉर्म्युला आपण शिकलो होतो. मग ह्या साइन एला मी तो फॉर्म्युला यूज केला, 2 साइन ए बाय टू इंटू कॉस ए बाय टू इंटू हा कॉस ए बाय टू. ओके, मग आता ह्या ठिकाणी हा 2 2 कॅन्सल होणार. ओके, त्यानंतर हा कॉस ए बाय टू आणि कॉस ए बाय टू कॅन्सल होणार. म्हणजे फायनली काय राहतंय, कॉस बी प्लस सी बाय टू कॉस बी प्लस सी बाय टू इंटू साइन बी मायनस सी बाय टू अपॉन साइन ए बाय टू असं राहत आहे. ओके, नाउ स्टेप ब्लॅक कलर मध्ये लिहितो. आता ही स्टेप लिहायची आहे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. बट ट्रायंगल मध्ये ए प्लस प्लस इक्वल टू पाय असतं, तिन्ही अँगलची समेशन पाय असते. मग यावरून ए प्लस बी इक्वल टू ह्या ठिकाणी बी प्लस सी आहे, म्हणजेच रफ करूया थोडं. ए प्लस बी प्लस सी इकडे पाय आहे, म्हणजे बी प्लस सी इकडे किती येणार
पाय मायनस ए येणार. ओके. बी प्लस सी बाय 2 इज इक्वल टू किती येणार, डिवाइड बाय 2 केलं दोन्ही साईडला. बी प्लस सी बाय 2 इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस ए बाय 2 असा येणार. ह्या दोन्ही साईडचा मी कॉस घेणार आता. कॉस बी प्लस सी बाय 2 इज इक्वल टू किती येणार, कॉस पाय बाय 2 मायनस ए बाय 2. ओके. आर्ड अँगल फॉर्म्युला आपण 11th स्टँडर्डला शिकलोय. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा असतं. म्हणजे ह्या ठिकाणी जर मी फॉर्म्युला यूज केला, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा, हा फॉर्म्युला जर यूज केला तर ह्या ठिकाणी काय होतंय, कॉस बी प्लस बाय 2 इज इक्वल टू काय येतंय, साइन ए बाय 2 असं येणार. ओके. म्हणजे कॉस बी प्लस सी बाय 2 इज इक्वल टू साइन ए बाय 2 असतं. मग ही व्हॅल्यू मी ह्या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. म्हणजे याचा अर्थ RHS इज इक्वल टू काय होणार, कॉस बी प्लस सी बाय 2. कॉस बी प्लस सी बाय 2 च्या ऐवजी मी सबस्टिट्यूट करणार साइन ए बाय 2 इंटू हा साइन बी मायनस सी बाय 2 अपॉन हा साइन ए बाय 2. साइन ए बाय 2 साइन ए बाय 2 कॅन्सल. म्हणजे फायनली काय राहतंय, साइन बी मायनस बाय 2. आणि तेच आपली LHS आहे. LHS बघा इथे साइन बी मायनस सी बाय 2. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. म्हणजेच RHS इज इक्वल टू LHS असं येत आहे. म्हणजेच काय, साइन बी मायनस सी बाय 2 इज इक्वल टू बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस ए बाय 2. हे प्रूफ होत आहे. ओके. हा प्रॉब्लेम आहे. 3 किंवा 4 मार्काचा प्रॉब्लेम येतो सॉल्व्ह करायला. डिटेल प्रत्येक स्टेप डिटेल आणि फॉर्म्युले काय काय यूज केले ते डिटेल लिहून दिले तुम्हाला. ओके. वन टाइम हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघून तो मे बी लक्षात नाही येणार, तुम्हाला 1-2 वेळा हा व्हिडिओ बघायला लागणार, तेव्हा प्रॉब्लेम लक्षात येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. एक्सरसाइज 3.2 मध्ये क्वेश्चन नंबर 5 विथ युजुअल नोटेशन. Prove that 2 into a sin square c by 2 plus c sin square a by 2 is equal to a minus b plus c. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला. ओके. सोल्युशन बघूया. LHS घेऊया. LHS किती दिलंय तुम्हाला, 2 इंटू a sin square c by 2 प्लस c sin square a by 2 असं दिलंय. ओके. फर्स्ट स्टेप हा 2 मी ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करणार. म्हणजे ते काय होणार, a इंटू 2 sin square c by 2 plus c इंटू 2 sin square a by 2. हा जो 2 होता मी ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केला. त्यानंतर आपण 11th स्टँडर्डला एक फॉर्म्युला पाहिला होता, 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 sin square theta by 2.
हे जे ब्लॅक कलरने लिहिलेलं आहे ते तुम्ही एक्झामला नाही लिहिलं तरी चालत असतं, फक्त ते कळण्यासाठी दिलंय. हा फॉर्म्युला यूज केलाय आपण. मी ब्लॅक कलरमध्ये जे टाकणार आहे ते सर्व फॉर्म्युले टाकणार आहे. मग 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, म्हणजेच याचा अर्थ 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा लिहिता येतं. मग मी काय करणार, ए इंटू हा जो 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 आहे त्याच्या रिव्हर्स काय लिहिणार, 1 मायनस कॉस सी असं लिहिणार. सी इंटू 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 च्या ऐवजी मी लिहिणार 1 मायनस कॉस ए असं लिहिणार. ओके. नाउ बाय कोसाइन रूल, या ठिकाणी कॉस आणि कॉस आलंय, मी कोसाइन रूल यूज करणार. बाय कोसाइन रूल कॉस सी आणि कॉस ए याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. बाय कोसाइन रूल सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी असतं. म्हणजेच काय होणार, कॉस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab होणार. सिमिलरली कॉस ए इज इक्वल टू काय होणार, कोसाइन रूल यूज करूनच कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc असं होणार. ओके. या ठिकाणी कोसाइन रूल यूज केलाय. मग आता ह्या दोन्ही व्हॅल्यू, कॉस सी ची व्हॅल्यू, ही जी कॉस सी ची व्हॅल्यू आहे ती मी या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार आणि कॉस ए ची व्हॅल्यू मी या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. म्हणजेच LHS इक्वल टू ए इंटू 1 मायनस कॉस सी. कॉस सी किती आहे बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab प्लस सी इंटू 1 मायनस कॉस ए. कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करणार. LHS इज इक्वल टू ए इंटू 2ab मायनस, हे क्रॉस मल्टिप्लाय केलंय, 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2ab प्लस सी इंटू हा जो सेकंड ब्रॅकेट आहे ह्या सेकंड ब्रॅकेटला पण काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, हा सी आहे, प्लस ए स्क्वेअर अपॉन 2bc. हा ए आणि ए कॅन्सल होणार, हा सी आणि सी कॅन्सल होणार. या ठिकाणी बघा 2 इंटू बी रिमेनिंग आहे, 2 इंटू बी रिमेनिंग आहे, ते 2 इंटू बी आपण कॉमन घेणार, म्हणजे डिनॉमिनेटर 2b होईल. न्यूमरेटरला 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हा ए स्क्वेअर कॅन्सल, हा सी स्क्वेअर कॅन्सल, बी स्क्वेअर कॅन्सल.
जे रिमेनिंग आहे 2ab प्लस 2bc सॉरी, हा जो बी स्क्वेअर आहे हा बी स्क्वेअर कॅन्सल होणार नाही, तो मायनस 2b स्क्वेअर राहील. हा बी स्क्वेअर कॅन्सल होणार नाही. पुन्हा जाऊया त्या स्टेपकडे. हा सी स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे राहत आहे 2ab प्लस bc मायनस बी स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर अपॉन 2b. न्यूमरेटर मधून 2b कॉमन घ्यायचा आहे. हा 2b कॉमन घेतलाय, तर या ठिकाणी राहणार a प्लस सी मायनस बी अपॉन 2b. हा 2b कॅन्सल होईल, म्हणजेच या ठिकाणी राहणार a प्लस सी मायनस बी. म्हणजेच काय, a मायनस बी प्लस सी. म्हणजेच काय आलंय, RHS. म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS येतं. हे झालं आपलं प्रूफ. ओके, अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहेत. क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन असा आहे, विथ युजुअल नोटेशन prove that 2 into BC cos A plus AC cos B plus AB cos C is equal to A square प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, असा क्वेश्चन आहे. ओके, LHS घेऊ. 2 इंटू BC cos A प्लस AC cos B प्लस AB cos C. ह्या 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. 2BC cos A प्लस 2AC cos B प्लस 2AB cos C. Now by cosine rule, cosine rule 2BC cos A, तुम्ही कोसाइन रूल जर यूज केला तर 2BC cos A म्हणजे असतं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असतं. 2AC cos B म्हणजे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं. आणि 2AB cos C म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर असतं बाय कोसाइन रूल. मग आता ह्या सर्व व्हॅल्यू जर मी या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्या तर LHS इक्वल टू काय होणार, LHS इक्वल टू 2BC cos A. 2BC cos A म्हणजे काय आहे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. 2AC cos B म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि 2AB cos C म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. या ठिकाणी बघा, हा बी स्क्वेअर कॅन्सल होणार, हा सी स्क्वेअर कॅन्सल होणार, हा ए स्क्वेअर आणि हा ए स्क्वेअर कॅन्सल होणार. म्हणजे रिमेनिंग काय आहे, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू RHS. ओके, तर आपण आजच्या लेक्चरला साइन रूल कोसाइन रूल वरचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.